आज आपण दही, इनो, सोडा कशाचाही वापर न करता अगदी जाळीदार मऊसूत अशी ही इडली आणि त्यासोबत ढोकळा कसा बनवायचा ते पाहूया। यासाठी वेगवेगळं पीठ वगैरे केलेलं नाही, एकाच पिठापासून तुम्ही 2 प्रकारचे नाश्ते बनवू शकता। अगदी हे पीठ तुम्ही बनवून ठेवल्यानंतर सकाळी वेगळा नाश्ता बनवू शकता आणि 4 वाजता देखील वेगळा नाश्ता बनवू शकता। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सो हाय, मी कविता। मी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। आज आपण मिश्र डाळ तांदूळापासून हा जाळीदार ढोकळा आणि इडली देखील बनवलेली आहे। या ठिकाणी अगदी मोठ्या आकाराची 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, पाव वाटी या ठिकाणी मूग डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ अशा पद्धतीच्या डाळी घेतलेल्या आहे। छान स्वच्छ धुवून रात्रभरासाठी छान अशा भिजत घालण्यासाठी ठेवल्या। त्यानंतर सकाळी आपण त्यामध्ये पुन्हा एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये टाकायच्या आणि छान असं हे आपल्याला दळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता भिजल्यामुळे पटकन असं मिक्सरला दळले जातं आणि छान असं मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं जेणेकरून ते पटकन असं भिजतं। आता हे पातेलं तुम्हाला अर्धं दिसत असेल, परंतु छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर उबदार जागेवर ठेवायचं जेणेकरून परफेक्ट असं हे पीठ आंबवले जातं। झाकण ठेवून मी रात्रभरासाठी ठेवलं होतं आणि सकाळी पाहू शकता खूप छान असं आंबवून झालेलं। या ठिकाणी पावसाळा आहे, थोडंसं वातावरण थंडाव असतं, त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीचं हे पीठ जर छान असं आंबवायचं असेल तर छान ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या ठिकाणी छान उबदार जागा असते त्या ठिकाणीच ठेवा। त्यानंतर आपण त्यातील काही पीठ हे ढोकळा करण्यासाठी वापरणार आहोत, तर काही पिठापासून आपण इडली देखील करणार आहोत। त्यामुळे 2 बॅचेसमध्ये टाकलेलं आहे। ढोकळा करण्यासाठी यामध्ये टाकलेले अगदी चिमूटभर हळद खूप जास्त टाकायची नाही, अगदी चिमूटभरच मी हळद टाकलेली आहे। हळद चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। हळद जर जास्त झाली तर ढोकळा लालसर रंगाचा होऊ शकतो, त्यामुळे हळद टाकताना थोडीच टाकायची। चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी आपण हळद व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे। चांगली मिक्स झाली नाही तर ढोकळ्याला रंग एकसारखा येत नाही। त्यानंतर यामध्ये टाकूया कडकडीत गरम तेलाचं मोहन, त्यामध्ये टाकायचं थोडासा सोडा आणि या ठिकाणी छान असा मिक्स करून घेतल्यानंतर हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। ते खूपच जास्त अगोदर मी गरम करून घेतलं होतं, परंतु त्यानंतर हलकंसं या ठिकाणी थोडंसं 1 मिनिट धूर चावून दिलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये सोडा टाकला आणि छान असं आपण हे यामध्ये मिक्स करून घेतलं। अगदी तुम्ही पाहू शकता एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं आणि तेलामध्ये अशा पद्धतीने थोडंसं गरम तेलामध्ये सोडा टाकून त्यानंतर हे बॅटर जेव्हा आपण मिक्स करतो त्यावेळी सगळ्या पिठामध्ये सोडा एकसारखा मिक्स होतो आणि तयार झालेला ढोकळा हा परफेक्ट असा तयार होतो। त्यानंतर अगदी तुम्ही पाहू शकता पीठ छान असं फुललेलं आहे। ही ढोकळा करण्याची प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आणि त्यानंतर आपण हे बॅटर ढोकळा करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण राहिलेलं काही ढोकळ्याचा करून जे काही बॅटर राहिलेलं होतं ते डिशमध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर ढोकळ्याचं सगळं बॅटर आपण यामध्ये टाकलेलं आहे। स्टीमरमध्ये आपण पाणी टाकून छान गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। त्यानंतर हलकंसं मी टॅप करत आहे आणि लगेचच ही ढोकळ्याची डिश त्यामध्ये ठेवून देणार। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे। लगेचच ही डिश ठेवायची। त्यानंतर झाकण ठेवून आपण ढोकळा करून घेऊ। ढोकळा तयार होत आहे तोपर्यंत आपण इडली देखील करून घेणार आहोत। याच बॅटरमध्ये टाकूया मीठ आणि या ठिकाणी हलकंसं लिंबू पिळलेलं आहे। सोडा वगैरे मी वापरत नाही, सोडाऐवजी बऱ्याचदा लिंबूचा वापर करत असते आणि पीठ आपलं खूप छान असं फुगलेलं आहे, त्यामुळे सोडा वगैरे टाकण्याची गरज पडते। इडली पात्राला छान असं पण तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये या ठिकाणी लगेचच हे बॅटर टाकायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता खूप छान परफेक्ट अशी आहे, खूप छान असं फुललेलं आहे। ढोकळा झालेला आहे। ढोकळा मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आता इडली करण्यासाठी आता इडली ठेवल्यानंतर लगेच त्यावर झाकण ठेवून 20 मिनिटं छान अशी इडली मी मध्यम आचेवर शिजवून घेतली। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी टम्म फुगलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे, कारण यामध्ये सगळ्या डाळींचा आपण वापर केलेला आहे। ढोकळा देखील छान असा थंड झालेला आहे। लगेचच आपण तो कट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अजिबातही चिटकत नाही, म्हणजे परफेक्ट असं झालेलं आहे। वरूनच एवढं छान असं त्यावर
या ठिकाणी बबल्स दिसत आहे, म्हणजे आतून खूप जाळीदार असं झालेलं आहे. पूर्णपणे थंड करून झाल्यानंतरच कट करून घ्यायचा. त्यानंतर त्यावर खमंग अशी फोडणी द्यायची. एकाच बॅटरपासून तुम्ही दोन्हीही बनवू शकता. त्यानंतर फोडणीसाठी या ठिकाणी तेल छान गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकलेला 1 चमचा जिरं, अगदी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 सुकी मिरची टाकलेली आहे 2. त्यानंतर कढीपत्ता टाकून थोडंसं पाणी टाकलं आहे. अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. त्यामध्ये टाकायची 1 चमचा साखर आणि ही जी फोडणी आहे ही सगळी फोडणी आपल्याला या ढोकळ्यावर द्यायची आहे. खूप छान अशी आपला ढोकळा देखील तयार झालेला आहे. फोडणी देखील देऊन होत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, कारण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज आपण पाहत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी इडली देखील आपली तयार होत आलेली आहे. या व्हिडिओच्या शेवटी आपण काही पदार्थ देणार आहोत, ते देखील पाहायला विसरू नका. खूप छान अशी इडली तयार झाली आहे. थंड झाल्यानंतर आपण ती काढून घेतलेली आहे. परफेक्ट रंगावर परफेक्ट या ठिकाणी लुसलुशीत अशी ही इडली तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्कीच करा. कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील नक्कीच करा. इडलीसोबत मी छान अशी चटणी देखील केलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. खूप छान परफेक्ट अशी एकाच बॅटरपासून आपण 2 रेसिपी केलेल्या आहे. वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.